शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की राज्यात पुन्हा एकदा मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात कधी होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊत याविषयी, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 5 ते 10 जुलैच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि हा पाऊस 5 दिवस सलग काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। मित्रांनो, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांना 5 ते 10 जून दरम्यान येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत। या दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात मोठा जोरदार पाऊस आपल्याला 5 ते 10 जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भात देखील मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला 5, 6, 7, 8, 9 आणि 10 जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला झड स्वरूप पाऊस 5 ते 10 जुलै दरम्यान संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात देखील झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रात पहिले स्थान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये 5 आणि 6 जुलै रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र 7, 8, 9 आणि 10 जुलै रोजी संपूर्ण मध्य महाराष्ट्रात मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये 5 दिवसाची झड बहुतांश भागांमध्ये आपल्याला 5 ते 10 जुलै दरम्यान लागलेली पाहायला मिळू शकते। मोठा जोरदार पाऊस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 ते 10 जुलै दरम्यान सुरू झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।